नमस्कार मित्रांनो. तर मला खरं तर हा व्हिडिओ बनवायचा होता 1 तारखेला, पण थोडं कामानिमित्त लेट झालं. शेअर शिफ्टिंगचं काम करत होतो. आता मी जालन्यामध्ये आलो राहायला. पहिला अगोदर संभाजीनगरला होतो, सो त्याच्यामुळे थोडं लेट झालो. तर आपल्याला एका टॉपिकवर बोलायचं आहे. त्याच्यानंतर आपण बाकी समोर बघूच जे व्हिडिओ येतील. इथून पुढे मी ट्राय करेल रेग्युलर व्हिडिओ टाकायचा. आणि आता जवळपास रात्रीचे वाजलेले 9, त्याच्यामुळे थोडं लायटिंगचा प्रॉब्लेम आणि बॅकग्राऊंडला थोडं इग्नोर करा. आता मोबाईल हातात घेऊन मी लायटिंगचं काम करतो आहे, सो थोडं ॲडजस्ट करा. मी पण ॲडजस्ट करतो, तुम्ही पण ॲडजस्ट करा. देन आपल्याला पहिल्या टॉपिकवरती म्हणजे जो फर्स्ट लेसन आहे आपला. लेसन म्हणजे मी पण स्वतः त्याची प्रॅक्टिस करतो आहे. मी काही प्रोफेशनल टीचर नाही इंग्लिशमधला. मी पण एक जे सुरुवातीला स्टुडंट असतो, बिगिनर, मी पण तोच आहे असं समजा तुम्ही. आणि फक्त माझ्यासोबत आपल्याला प्रॅक्टिस करायची. कारण मी पण शिकतो, तुम्ही पण शिकताय, सो आपल्याला इझी जाईल त्याचं. आणि माझ्याकडून काही चुकलं तर मला छोटा भाऊ किंवा मोठा भाऊ म्हणून मला माफ करा. ठीक आहे. तर आज आपल्याला सर्वप्रथम आपल्याला सगळ्यात मेन टॉपिकवर बोलायचं आहे, ते म्हणजे एक व्हॅकॅब्युलरी असं होतं. आणि जे आपल्याला प्रोनाऊन्सिएशन पण शिकायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला जी शब्दकोश आहे ते आपल्याला परफेक्ट करायचं आहे. व्होकॅब्युलरी म्हणतात ते म्हणजे शब्दकोश. ठीक आहे. प्रोनाऊन्सिएशन अजून पण माझं चुकतं आहे, तरी पण ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि पुढं ते डेव्हलप करायचं आहे. ते पण आपण सांगणारच आहोत. तर जे शब्दकोश म्हणतो आहे आपण, जो शब्दसाठा आपल्या जे डोक्यात आहे, शब्दसाठा तो सगळ्यात जास्त वाढवायचा आहे. तर मी माझं स्वतःचं उदाहरण देतो. जवळपास मी 5वीमध्ये होतो तेव्हा माझं जे आमच्या शाळेमध्ये एक स्पर्धा राहायची. ओके, थोडा प्रॉब्लेम झाला होता मध्ये. तर मी 5वीला होतो. तर आमच्या शाळेमध्ये एक स्पर्धा असायची बघा, शब्द पाठांतर स्पर्धा अशा नावाची एक स्पर्धा होती. त्याच्यामध्ये फक्त जवळपास सगळीच शाळा त्याच्यामध्ये भाग घ्यायची. सगळ्यात जास्त शब्द कोणाचे पाठांतर आहे असे. तर मी 5वीला होतो तेव्हा माझे शब्द जवळपास मी 200 शब्द लिहिले होते. मला आज पण आठवते. 5वीला 200 शब्द. देन त्याच्यानंतर एक 7वीला भाग घेतला होता मी. 7वीला मी 250 ते 300 शब्द लिहिले होते. आणि एक लास्ट म्हणजे 9वीला भाग घेतला होता मी, जेव्हा 9thला होतो मी. तर 9वीला मी साधारणतः 450 शब्द लिहिले होते. तर आता सध्या किती पाठ आहे मला ते नाही माहिती आहे, पण त्याच्यापेक्षा जास्तच असेल, 500+ तरी असेलच. तर सगळ्यात मेन फॅक्टर म्हणजे आपल्याला शब्द किती पाठांतर आहे. बाकीचा भाग नंतरचा आहे, पण सगळ्यात जास्त शब्द पाठांतर त्याच्यावरती फोकस करायचं आहे आपल्याला. तर पहिली स्टेप आहे शब्द पाठांतर. त्याच्यानंतर आहे पहिली स्टेप झाली शब्द पाठांतर. त्याच्यानंतर प्रोनाऊन्सिएशन. जे खूप हार्ड शब्द असतात त्याचं प्रोनाऊन्सिएशन करायला आपल्याला खूप जास्त हार्ड जातं. जसं ओकॅब्युलरी ते आता मी स्टार्टिंगला बोललो तेव्हा माझं चुकलं होतं, कारण ते डेली यूजमध्ये शब्द येत नाही आपले. तर तशा प्रकारे तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची, प्रोनाऊन्सिएशन करायचे. खूप जास्त जे हार्ड शब्द असतात त्याला लिहून घ्यायचे, मराठीमध्ये लिहायचं आणि प्रोनाऊन्स करीत राहायचं. आता माझं एक उदाहरण देतो मी. माझा एक फ्रेंड आहे. फ्रेंड म्हणजे रिलेटिव्हज आहे, जवळचंच आहे. तर तो डेली यूजमध्ये खूप जास्त इंग्लिश शब्द यूज करतो. म्हणजे काही पण जर बोलायचं झालं तर इंग्लिशमध्ये बोलेल तो छोटं. जसं की आय हॅव नो प्रॉब्लेम. जस्ट आम्ही कॉलवर बोललो आता, तर असं बरेच शब्द बोलतो तो इंग्लिशमध्ये. आय हॅव नो प्रॉब्लेम, ऑब्व्हियसली. बघा, शब्द परत प्रोनाऊन्सिएशनमध्ये चूक होतं आहे माझं. तर तो डेली यूजमध्ये खूप जास्त शब्द यूज करत होता, करतो आहे अजून पण. तर तशा प्रकारे आपल्याला पण यूज करायचे. आता त्याचं मी जेव्हा तो बोलत होता मला इंग्लिशमध्ये किंवा तो शब्द वापरत होता मध्ये बोलण्याच्या, तर मला तर खूप वेगळं वाटत होतं. कारण मला वाटत होतं की आपण ते ओव्हर करतो आहे असं वाटत होतं मला. पण आता कळतं आहे ती परिस्थिती. तेव्हा जर बोलत असतो किंवा आता पण जर मी डेली यूजमध्ये जर इंग्लिश शब्द जर वापरत असतो तर माझी इंग्लिश अजून थोडी परफेक्ट झाली असती. कारण मला जे प्रोनाऊन्सिएशन आहे, शब्दाचा उच्चार तो माझ्याकडून चुकतो आहे अजून पण. तर दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे प्रोनाऊन्सिएशन. त्याच्यावरती आपल्याला खूप जास्त फोकस करायचं आहे, खूप म्हणजे खूप जास्त. अगोदर शब्द पाठांतर, दुसरं आहे प्रोनाऊन्सिएशन. तर त्या मित्राला जो ग्रामर आहे, ग्रामरचं तर जास्त काही माहिती नाही. जो बेसिक ग्रामर तेच माहिती आहे, बाकी काही नाही. तरी पण त्याची इंग्लिश थोडी आहे ठीकठाक. जो मी म्हणलं होतं की पहिल्या व्हिडिओमध्ये, जे माझं थेरॉटिकल नॉलेज आहे, मी फक्त पेपरमध्ये लिहू शकतो, ते मी बोलू शकत नाही. अशा प्रकारे ते फक्त तो पण बोलू शकतो, पण त्या प्रकारे त्याचं ग्रॅमॅटिकल मिस्टेक होतात. पण त्याचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते एकदम परफेक्ट आहे. सो प्रोनाऊन्सिएशनवरती लक्ष द्यायला लागेल. प्रोनाऊन्सिएशननंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी रीडिंग.
जेवढं तुम्ही रीड करसाल तेवढे तुम्हाला शब्द येत जातील आणि ते तुम्ही जेव्हा वाचताल तर ते प्रोनाऊन्सिएशनमध्ये पण खूप जास्त फरक पडेल. तर तुम्ही रीडिंगवरती पण फोकस करा. कारण रीडिंग कशी करायची ती आपली मनातली मनात नाही करायची, ती अशी मोठ्याने वाचायची. तुम्ही कुठे एकटे असाल तर ते इझी जातं. कोणासमोर जर तुम्हाला लाज वाटत असली सो ते वाचू नका, पण साईडला जाऊन तरी वाचू शकता तुम्ही. तर ते खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. तर फक्त आपल्याला 1 ते 1.5 पेज वाचायचा डेली, जास्त पण नाही. आता मी पण सुरुवात केली आहे त्याच्यामुळे मी सांगतो आहे. मला खूप हेल्पफुल आहे ते. पहिलं हे काय करायचं, पहिलं शब्दकोश खूप जास्त शब्द पाठांतर करायचे, जे येईल ते आणि एका नोटवरती लिहून घ्यायचे ते. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं की आपल्याला शब्द किती पाठांतर होते आणि अजून किती पाठ होते आणि त्याच्यामध्ये किती आपल्याला काम करायचं आहे. दुसरं म्हणजे प्रोनाऊन्सिएशन आणि तिसरं म्हणजे रीडिंग. त्याच्यावरती फोकस केला तर तुमची जी पहिली स्टेप आहे ती खूप जास्त क्लिअर होईल. आता मी पण सुरुवात केली तर मी पण थोडाफार इम्प्रूव्ह करत आहे त्याच्यात डे बाय डे. तर तुम्ही पण त्याच्यामध्ये ट्राय करा. आजचा व्हिडिओ खूपच जास्त छोटा होता. फक्त जे मेन 3 पॉईंट सांगायचे होतं मला ते सांगितलं मी. आणि थोडं प्रॉब्लेम होते. प्रॉब्लेम कशी की आता माझं बॅकग्राऊंड पण तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे खूप पसारा लावायचे बाकी आहे अजून. आता शिफ्ट झालो त्याच्यामुळे थोडा वेळ लागेल. आणि जे माझी जे बोलतात ना कम्युनिकेशन स्किल ती थोडी अजून अंडर डेव्हलप आहे. त्याच्यामुळे मला थोडा प्रॉब्लेम होतो आहे बोलायला. पण ती हळूहळू डेव्हलप होऊन जाईल. आता इंग्लिशसोबतच मी एक स्किल डेव्हलप ती करतो आहे, ती म्हणजे कम्युनिकेशन स्किल आणि जी पर्सनॅलिटी डेव्हलप करायची आहे त्यासाठी पण मी व्हिडिओ बनवतो आहे. सो ते पण हेल्पफुल होईल माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी देखील. जर माझ्यामध्ये काही प्रॉब्लेम वाटत असेल थोडाफार आवाजाचा याचा त्याचा, सो मला ते कमेंटमध्ये कळवा. आणि जर व्हिडिओमध्ये अजून काही चेंजेस करायचे असेल ते पण सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे आणि मी ही सिरीज कंटिन्यू करू का ते पण सांगा. सो लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.